नमस्कार. रोकठोक क्लब स्वागत प्रेक्षक. मी डॉक्टर उदय निरगुडकर. संस्थेवरची बंदी घालावी अशी मागणी सातत्यानं म्हणजे सनातन मागणी होतीये. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी गेल्या आठवड्यात सीबीआयनं डॉक्टर वीरेंद्र तावडे नावाच्या सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला किंवा साधकाला म्हणू आपण अटक केली. त्यानंतर सनातन संस्थेवरची बंदी घालावी ही मागणी मुक्ता दाभोळकर यांनी पुन्हा एकदा लावून धरली. 1991 पासून कार्यरत असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेची ही पाळंमुळं महाराष्ट्रात आणि गोव्यात पसरलेली आहेत. सनातन संस्थेचं मुख्यालय गोव्यातल्या रामनाथी आश्रमात आणि वाशी, ठाणे आणि पनवेल या सगळ्या ठिकाणी 2007 साली झालेल्या स्फोटांमध्ये या संस्थेचा हात असल्याचा आरोप. 2009 मध्ये गोव्यात झालेल्या मडगावमध्ये झालेल्या स्कूटर बॉम्ब स्फोटात मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक या दोघा सनातन साधकांचा कार्यकर्त्यांचा झालेला मृत्यू. 2013 सालच्या दाभोळकर हत्येप्रकरणी आता तावडेला सीबीआयनं अटक केली आहे. गोवा स्फोटात आरोपी असणारा अकोलकर अद्याप फरार आहे. दाभोळकर हत्या प्रकरणातही अकोलकरचा सहभाग असल्याचे पुरावे सीबीआयला सापडले. त्यामुळे सनातन संस्थेवरील बंदीची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी राज्य सरकारनं केली होती. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पण होते. महाराष्ट्र सरकारनं त्यावेळी योग्य पाठपुरावा केला नाही असं शिंदेंचं म्हणणं होतं. आता काँग्रेस पक्षाने सनातनवर बंदी घालण्याची मागणी उचलून धरली आहे, लावून धरली आहे. मात्र ज्या अर्थी सनातन संस्थेवर बंदी घातली नाही याचा अर्थ त्यांचा या खुनाच्या कटामध्ये सहभाग नाही असा समजायचा का? पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक झाली. आता दाभोळकर खुनाच्या कटातही सनातन संस्थेचा हात असल्याचे धागेदोरे पुढे येत आहेत. प्रत्येक गुन्ह्यानंतर समीर गायकवाड, वीरेंद्र तावडे, सारंग अकोलकर, विक्रम भावे, रमेश गडकरी, रुद्र पाटील, मलगोंडा पाटील, योगेश नाईक अशा सनातन संबंधित साधकांचीच नावं वारंवार का बरं पुढे येत आहेत? सनातन संस्थेचे किती साधक नेमके फरार आहेत? आता भाजप सरकारच्या काळात तावडेला अटक झाली याचा अर्थ सनातन संस्थेविरोधात ठोस पुरावे या यंत्रणांकडे आहेत असा समजायचा का? भाजपला याचं राजकीय श्रेय घेता येईल का? भगव्या दहशतवादाची चर्चा या निमित्तानं पुन्हा सुरू झाली आहे का? तावडेंच्या अटकेमुळं बंदीच्या मागणीला जोर आलाय का? सिमी, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, अल कायदा अशा दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्यात आलेली आहे. मग त्या दहशतवादी संघटना आणि ज्यांच्यावर बंदी घालावी अशी मागणी होते ती सनातन संस्था याच्यात नेमकं साम्य आणि फरक काय आहे? हिंदू मुस्लिम दहशतवादी संघटना एकमेकांना खाद्य पुरवत आहेत का? सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे प्रयत्न आतापर्यंत का फसले आणि यापुढे कसे यशस्वी होतील किंवा का यशस्वी होणार नाहीत? दाभोळकर पानसरे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे का? आणि पुरेसे पुरावे गोळा करून तपास यंत्रणा खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचू शकणार आहेत का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. बंदीची सनातन मागणी. बंदीची सनातन मागणी सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी तब्बल 3.25 वर्षानंतर सीबीआयनं पहिली अटक केली. सनातन संस्थेचा कार्यकर्ता असलेल्या डॉक्टर वीरेंद्र तावडेला सीबीआयनं ताब्यात घेतलं. गेल्या 2 जूनला सीबीआयनं तावडेच्या पनवेल इथल्या घरावर आणि सनातनचा साधक असलेल्या सारंग अकोलकरच्या पुण्यातल्या घरावर छापा टाकला होता. तावडे आणि अकोलकर यांनी डॉक्टर दाभोळकरांशी संबंधित आक्षेपार्ह ईमेल्स एकमेकांना पाठवले होते. ते ईमेल्स आणि दाभोळकरांच्या हत्येच्या दिवशी वीरेंद्रचं मोबाईल लोकेशन हे सर्व पुरावे सीबीआयनं गोळा केलेत. त्या आधारेच शुक्रवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. Custody we want to unearth all because there are similarities in Pansari and Kalburgi and this Dabolkar. So we have to unearth because 3 states are looking forward. So definitely. How many days remand is given? Up to 16. 5 days. तावडे हा गेली 17 ते 18 वर्षांपासून हिंदू जनजागरण समितीशी संबंधित आहे. कान नाक घशाचा डॉक्टर असलेल्या तावडेचं कळंबोलीत क्लिनिक आहे. सनातन संस्थेचा वैद्यकीय अधिकारी म्हणून तो काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. या अटकेनंतर सनातनवर बंदी घालण्याची मागणी मुक्ता दाभोळकर यांनी केली. आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये काय ते पाठपुरावा करणार आहेत. महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख विचारवंतांचे खून झाले आणि त्या खुनाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र पोलिसांनीच समीर गायकवाडला पकडलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सनातन संस्थेच्या बंदी संदर्भात केंद्र सरकार बरोबर काय पाठपुरावा करणार आहेत हे त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना सांगणं गरजेचं आहे.
तर तपास यंत्रणांना काही सापडलं नाही की ते सनातनच्या कार्यकर्त्यांना पकडतात, अशी टीका सनातन संस्थेने केली आहे. अनेक गोष्टींमध्ये तपास न करता निरपराध साधकांचा छळ होतोय. केवळ एका हिंदुत्ववादी संघटनेला म्हणजे सनातनच्या साधकांना अटक केलं की प्रेशर रिलीज होतं, ही जी प्रवृत्ती आहे की कोणी नाही सापडलं की सनातनचा साधक पकडा, त्याचा निषेध करण्यासाठीची खरं तर सभा होती. उशिरा का होईना पण डॉक्टर दाभोलकर हत्येप्रकरणी तपास यंत्रणांना ठोस धागेदोरे सापडलेत. त्याबद्दल समाधान व्यक्त केले जातंय. पण आता बाकीच्या आरोपींनाही अटक होईल का आणि आरोपींविरुद्ध खरंच ठोस पुरावे सीबीआय गोळा करू शकेल का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. पुण्याहून नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. बंदीची सनातन मागणी या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आमंत्रित केले आपल्या सोबत आहेत मुक्ता दाभोळकर. दापोलीहून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर आपल्या बरोबर आहेत. मुक्ताजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत अभय वर्तक, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक. अभयजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. गणेश हाके, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके आणि सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते, हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्या दोघांचंही या ठिकाणी स्वागत. जो मुख्य प्रश्न आपण आता चर्चेला घेणार आहोत, तो मुख्य प्रश्न आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो प्रश्न आहे, सनातनवरची बंदी शक्य आहे का? सनातनवरची बंदी शक्य आहे का? आपण थेट जाऊया मुक्ता दाभोळकर यांच्याकडे. मुक्ता दाभोळकर, या अटकेमुळे दाभोळकरांच्या हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे असं आपण म्हणाल का? आणि सीबीआयचं आपण अभिनंदन कराल का या अटकेबद्दल? हो, नक्कीच. या अटकेमुळे असं म्हणायला वाव आहे की दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 2.5 वर्षामध्ये घडलेली ही काहीतरी एक महत्त्वपूर्ण अशी पहिली घटना आहे. म्हणजे गेल्या वेळेस जेव्हा हायकोर्टामध्ये तारीख होती कॉम्रेड पानसरे आणि दाभोलकर दोघांच्या खुनाची पिटिशन एकत्र चालवण्यात येते तपासावर निगराणी करण्याची, तर त्यावेळेस कोर्टाने असं सुनावलेलं होतं तपास यंत्रणांना की तुम्ही असे छोटे छोटे आम्हाला अहवाल देऊ नका की आज काय 2 खिडक्या बांधल्या, 2 दारं लावली, असे अहवाल दिल्यासारखे देऊ नका. तुम्ही आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी काय करत आहात ते सांगा, आणि नाहीतर तुमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना इथे परेड करायला लावू, अशा शब्दात कोर्टाने त्यांना सुनावलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही पुरावे आजपर्यंत समोर येत होते ते कोर्टासमोर जेव्हा मांडण्यात येत होते तेव्हा कोर्ट त्याच्याबद्दल अजिबात समाधानी नव्हतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती जी काही कोर्टाकडनं या तपास यंत्रणांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली, त्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की पहिल्यांदा छापे घातले गेले वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर यांच्या घरावरती, आणि त्यातून त्यांना जी काही महत्त्वपूर्ण कागदपत्र मिळाली किंवा जे काही सगळं डिजिटल कम्युनिकेशन बद्दल त्यांना काही जी माहिती मिळाली, त्यातून जो पुरावा मिळाला त्या आधारे त्यांनी वीरेंद्र तावडेंना अटक केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं ही अतिशय महत्त्वाची घटना 2.5 वर्षांच्या प्रदीर्घ विलंबानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासासंदर्भात घडलेली आहे. जवळपास 30 ते 32 महिन्यानंतरचा मिळालेला हा ईमेल वरचा पुरावा भक्कम आहे असं आपण मानता मुक्ता? या पुराव्याविषयी मला सामान्य नागरिकांना जेवढी माहिती आहे तेवढीच माहिती आहे जी आपल्याला प्रसार माध्यमांकडनं मिळते. आणि हे साहजिक आहे की तपास यंत्रणा जर का एका खुनाचा तपास करत असतील तर त्याच्याविषयी त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे त्यांना जी काही योग्य स्टेज वाटेल त्या स्टेजलाच ते जाहीर करणार. पण मला वाटतं त्यांनी ज्या गोष्टी आजपर्यंत जाहीर केलेल्या आहेत त्या देखील काही कमी महत्त्वाच्या नाहीत. उदाहरणार्थ त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की मडगाव बॉम्ब ब्लास्ट मधला आरोपी एक किंवा फरार असलेला आणि ज्याच्यावरती इंटरपोलची रेड कॉर्नरची नोटीस आहे असा सारंग अकोलकर, त्याच्याबरोबर वीरेंद्र तावडे यांचे सतत कम्युनिकेशन होतं, किंवा सारंग अकोलकरांचे वीरेंद्र तावडे हे सॉर्ट ऑफ मार्गदर्शक होते आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी तो त्यांच्या संपर्कात राहत असे. हे आजच्या वर्तमानपत्रांमधल्या प्रतिथयशित वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतेय, तुम्हीही त्या वाचलेल्या असतील. किंवा त्याच्यात असंही लिहिलेलं आहे की सारंग अकोलकरला एक फौज उभारायची होती, सशस्त्र सेना हिंदूंची उभारायची होती, 15,000 वगैरे स्ट्रेंथची.
तर त्यामुळे जे काही आज पकडले गेलेले लोक आहेत किंवा ज्यांच्याबद्दल बोललं जात आहे त्याबद्दल जे पुरावे आज आपल्या समोर आलेले आहेत ते पुरावे मला वाटतं की कुठल्याही सामान्य विचारी नागरिकाला मुळापासून हादरवून टाकणारे आहेत की एका बाजूला धर्माच्या विषयी बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावाखाली अधर्म आणि हिंसाचार माजवण्याचं काम करायचं असं करणारे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत या खुनाचा मला चर्चा थोडी पुढे न्यायची आहे. घेतलं पाहिजे. दाभोळकर हत्या प्रकरणाचे जे मुख्य सूत्रधार आहेत त्या सूत्रधारांपर्यंत तावडेच्या अटकेनंतर पोहोचणं सोपं होईल असं वाटतंय आपल्याला का तावडेपर्यंतच हा तपास थांबेल असं वाटतंय? या संदर्भात आम्ही एक गोष्ट नक्की मनाशी खुणगाठ बांधलेली आहे की जोपर्यंत डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी आणि सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा विवेकी पद्धतीने चालू असलेला हा लढा थांबवणार नाही. कारण कसं आहे ना की काळ हे जखमेवरचं उत्तर असेल असं समाज मानत येतो, असं कदाचित मारेकरीही मानतात आणि त्यामुळे काळ जातोय, तपास यंत्रणा काही करत नाहीयेत असे ह्याच्यामध्ये माणसं विसरून जातील. तर मला असं वाटतं की आम्ही याच कन्व्हिक्शननी काम करत आहोत आणि महाराष्ट्रातली जनताही मला वाटतं त्या कन्व्हिक्शनला साथ देणारी आहे की जोपर्यंत डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी आणि सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत आपण विवेकवादी पद्धतीने आंदोलन करतच राहायचंय. त्यामुळे आमची अशी खात्री आहे की डॉक्टर वीरेंद्र तावडे यांची अटक ही या खुनाच्या मुळापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकेल. कारण एका लक्षात येईल आपल्या की एका बॉम्ब ब्लास्ट मध्ये ज्याच्यावरती UAPA ऍक्ट खाली केस दाखल झालेली आहे आणि जो 6 वर्ष फरार आहे, 7 वर्ष फरार आहे, अशा व्यक्तीच्या संपर्काबद्दल ही अटक बोलतीये. तर त्यामुळे आमची अशी खात्री आहे की या मार्गाने गेलं किंवा या मार्गाने तपास यंत्रणा जर सातत्यपूर्ण नीट काम करत राहिल्या तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे खुनी आणि त्याच्या मागचे सूत्रधार यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होईल. पॉइंट वेटेकर, अभय वर्तक, वीरेंद्र तावडे यांच्या अटकेनंतर या खुनाचं गूढ उकलण्यामध्ये खूप मोठी प्रगती झाली आहे असं मुक्ता दाभोळकर म्हणतात. किंबहुना याच्या खऱ्या सूत्रधारापर्यंत, मास्टर माइंडपर्यंत पोहोचण्यात यश येईल असा त्यांना आशावाद वाटतो. 30 महिन्यानंतर पहिल्यांदा कुठेतरी या केसमधला एक आशावाद त्या मांडतायत. या आशावादाबरोबरच सनातन ही संस्था या अटकेमुळे अधिक अडचणीत आली. नाही, मला तर अजिबात ही गोष्ट म्हणजे तुम्हाला थोड्याशा अनेक त्रुटी याच्यामध्ये राहिल्या. एक म्हणजे 30-32 महिन्यात पहिल्यांदाच प्रोग्रेस झाली हा मूळ मुद्दा चुकीचा आहे. कारण सर्वात पहिल्यांदा ह्या खुनाच्या संदर्भामध्ये खंडेलवाल आणि नागोरी या 2 आरोपींना अटक झालेली आहे आणि ज्या पिस्तुलाने हत्या केली दाभोळकरांची असं पोलिसांचं म्हणणं आहे, ते पिस्तूल आजही न्यायालयामध्ये त्या ठिकाणी बाब आतापर्यंत उघडाले आहे. मी त्या काय म्हणल्या हे तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला माझं म्हणणं असं आहे की डॉक्टर तावडेंना सुटकाही झाली हेही जनतेला माहिती आहे. ते पुन्हा सांगण्यात मुद्दा नाही. मला फक्त तुम्हाला आता एकच प्रश्न विचारायचा आहे. या अटकेमुळे आपली संस्था अधिक अडचणीत आली आहे. आपला एक साधक आज अटकेत आहे, त्याच्यामुळे आपण अडचणीत आहात की नाही? नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय की खंडेलवाल नागोरी हे पहिले बळी देण्याचा प्रयत्न झाला नाही, ताण रिलीज झाला नाही. आता CBIने साधी गोष्ट केली की आता आपल्याला सनातनच्या साधकाला पकडण्याशिवाय पर्याय नाही. जसं समीर गायकवाडला पकडलं तेव्हा असाच गाजावाजा झाला. आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, 30 मोबाईल आहेत, वारंवार अनेक वर्तमानपत्रामध्ये मुक्ताताई ना तुम्ही इतक्या सहजरित्या ऐकू शकता. त्यांनाही थांबवून प्रश्न विचारले. 2013 पासून अनेक खून झाले. अभय वर्तक, 2013 पासून अनेक खून झाले, परंतु या 3 खुनांच्या बाबतीत कलबर्गी असेल, पानसरे असतील किंवा दाभोळकर असतील, या 3 खुनाच्या बाबतीत सातत्यानं फक्त तुमच्याच वर संशयाचं सुई किंवा तुमच्याच साधकांना कायम का गोवलं जात आहे? आता कसं आहे ना की
सातत्याने आम्हाला का गोवलं जातं याच्या पाठीमागचं एक साधं सोपं उदाहरण आहे की आज सातत्याने आज भारतामध्ये ज्या काही शक्ती विदेशातले पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत, मग त्याच्यामध्ये ह्यांच्यासारख्या स्युडो सेक्युलर संघटना असतील आणि सारख्या किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासारखे पक्ष असतील, काँग्रेससारखा इटलीवरून मॉनिटर होणारा पक्ष असेल, तर ह्या सगळ्यांच्या समोर सनातन हे एकमेव रडारवरती आहे. त्यातल्या त्यात सॉफ्ट टार्गेट होऊन टाकू. दुसरा असं समजू नका की बाबा हे आपण केलं म्हणजे आम्ही सत्यापासून लोकांचा दृष्टी भ्रमित करू शकू. आज समीर गायकवाडला अटक करून 8 महिने झालेले आहेत, एकही पुरावा सापडलेला नाही. आरोपपत्र दाखल झालंय, एकही सबळ पुरावा तपास यंत्रणा सादर करू शकलेले नाहीत. आणि या ठिकाणी मुक्ता दाभोळकर बसलेल्या आहेत, त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, मुक्ताताई आज त्या ठिकाणी सरकार खटलाच चालू नाही म्हणून प्रयत्न करत आहे. आमच्या एका निष्पाप साधकाला अडकवल्यानंतर ह्यांना लाज वाटली पाहिजे की अशा प्रकारे खटला थांबवला जातोय. त्या ठिकाणी हर्षद निंबाळकरांसारखा वकील दिला जातोय जो तेलगींचा वकील आहे. 75,000 रुपये प्रत्येक तारखेला मिळत आहेत. त्यांचा मीटर चालू राहावा म्हणून छोटी छोटी कारणं काढून तारखा लांबवल्या जात आहेत. एकच हात जोडून विनंती आहे की जर सनातनचे साधक निर्दोष आहेत हे जर जगाला कळायला हवं असेल तर खटले चालू द्या. आजही वीरेंद्र तावडेंना अटक झाली आहे. मी तुम्हाला वीरेंद्र तावडेंच्या अटकेमुळे तुमची संस्था अडचणीत आलेली नाही, किंबहुना तुमचा स्वर हा अधिकच उग्र झालेला आहे. या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही. किमान वीरेन तावडे हा आपला साधक होता, हा आपला कार्यकर्ता होता, एवढं तरी सनातन संस्था मान्य करते आज. अगदी तुम्ही चांगला प्रश्न विचारला. 3 गोष्टी मला मी चांगलेच विचारतोय प्रश्न. 3 गोष्टी मला या ठिकाणी तुम्हाला आणि सर्व दर्शकांना सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट एक म्हणजे सनातन संस्था किंवा सनातन संस्थेच्या कुठल्याही साधकांनी डॉक्टर दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील किंवा पानसरे असतील कोणाचाही खून केलेला नाही. सनातन संस्था निर्दोष आहे. सनातन संस्था कुठल्याही अशा प्रकारच्या कृतीला समर्थन देणार नाही. तिसरी गोष्ट, सनातन संस्थेचे डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे हे एक साधक होते, एक विनम्र सच्शील साधक होते. आणि लक्षात ठेवा की केवळ सनातनचे साधक आहेत म्हणून त्यांना गोवलेलं आहे. वीरेंद्र सिंह तावडे एकटे असते सच्शील साधक आहेत. गणेश हाके, हेच का तुमचे ते अच्छे दिन की ज्याच्यात एका सच्शील साधकाला अटक केली जाते? किंवा त्याही पेक्षा सुद्धा ज्या संस्थांना परदेशातून संशयास्पदरित्या फंडिंग मिळतं असे आरोप आता करण्यात आलेले आहेत, त्या संस्थांवर तुम्ही कारवाई का करत नाही? त्या संस्थेचे कार्यकर्ते आता इथे बसलेत असं ते म्हणाले, त्यांच्या संस्थेवर कारवाई का करत नाही? मग तुम्ही अनिसावर कारवाई का करत नाही? त्यांच्या फंडिंग विषयी प्रश्न उपस्थित केलाय त्यांनी. उदयजी, 2 गोष्टी आहेत त्यात आपण चर्चा म्हणजे वर्तकजरांनी जे सांगितलं की त्यांची भूमिका आपण समजून घेतली पाहिजेत की जोपर्यंत कुठल्याही प्रकारचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत एखाद्याला गुन्हेगार म्हणणं योग्य नाही. आणि सरकार म्हणून ज्या गोष्टी करायच्या आहेत, आपण म्हणालात की अच्छे दिन हेच का अच्छे दिन वगैरे, तुम्ही निरपराध माणसाला हात टाकताय. ते म्हणतात आमचा साधक निरपराध आहे. बघा, संशयाची सीबीआय ही एक स्वतंत्र अशा स्वरूपाची तपास करणारी यंत्रणा आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे आरोप ठेवण्या इतपत पुरावे आहेत म्हणूनच त्याने अटक केली असा आपला दावा आहे. म्हणजे निश्चितपणे की त्यांच्याकडे काहीतरी असेल म्हणून त्यांना हे केलं असेल की त्यांना अटक केलेलं असेल आणि अटक करून त्याच्या संदर्भामध्ये योग्य त्या दिशेने त्यांचा तपास सुरू आहे. याच्यामध्ये सरकार म्हणून म्हणजे भले सनातन असेल किंवा आणखी कुठलीही संस्था असेल, जे म्हणून देशद्रोहाचे कार्य करणाऱ्या काही संस्था असतील, संघटना असतील, त्याच्या विरुद्ध सरकार म्हणून निश्चितपणे पावलं उचललं जातं. आणि याच्यामध्ये सुद्धा अत्यंत निपक्षपातीपणाने सचिन सावंत यापूर्वी आपल्या मुख्यमंत्र्यांनी बंदीची मागणी केली होती 2011 साली, परंतु ती मागणी पडून राहिली होती. त्याचा फॉलोअप करण्यात आला नाही, पाठपुरावा करण्यात आला नाही, म्हणून ती मागणी मान्य नाही झाली. आता आपण वीरेंद्र तावडे याच्या अटकेनंतर पुन्हा एकदा सुरात सूर मिसळत बंदीची मागणी करताय. असा काय पुरावा आपल्याकडे आहे? असं आपल्या मागणीला काय बळ आहे की आपण सनातनवर बंदीची मागणी नव्यानं करताय? सचिन सावंत, पहिली गोष्ट ती मागणी मंजूर झाली नाही वगैरे हे जे काही बातम्या आहेत ते या सरकारनं 2 वर्षानंतर काही ना काहीतरी, मला वाटतं किरण रिजिजूने काहीतरी आपल्या वक्तव्यानुसार सांगितलं. या संदर्भामध्ये 2011 ते 2014 पर्यंत आमचं सरकार असताना हे प्रलंबित का राहिलं याचा उलगडा मला वाटतं आर के सिंगांनी स्वतःच्या विधानामध्ये दिलेला आहे.
कारण अशी मंडळी जी झारीचे शुक्राचार्य म्हणून त्या ठिकाणी काम करत होती, त्यामुळे कोणाला प्रोटेक्ट करण्याचं काम त्यांनी केलं होतं हेही त्याच्यातनं दिसून येत आहे. आणि नंतर त्यांना रिवॉर्ड म्हणून कशा तऱ्हेनं भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटचं तिकीट मिळालं हेही या संदर्भामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे. विषय असा आहे की ही संघटनेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं स्वतः त्या ठिकाणी रिपोर्ट दिलेला आहे. ते कोणत्याही ह्याचा असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, परंतु ते महाराष्ट्र सरकार आहे. लक्षात घ्या, पक्ष बदलत असतो, सत्ता बदलत असते, परंतु सरकार हे चालत असतं. त्यामुळे राज्य सरकारनं जो रिपोर्ट दिला त्याच्यावरती केंद्र सरकारमध्ये आजही प्रलंबित त्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण केंद्र सरकारपर्यंत दिलं गेलेलं नाही. आता विषय असा आहे की जो रिपोर्ट दिला होता त्याच्यामध्ये निश्चितपणे बऱ्याच अंशाने इन्व्हेस्टिगेशन झालं होतं, याच्यातही काही शंका नाही. दुसरी गोष्ट, त्यावेळेचे ATS हिमांशु राय जे होते त्यांनी त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन केलं होतं आणि त्याच्या अगोदर करकरेंनी देखील त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन केलं होतं. त्यामुळे या संदर्भामध्ये जो रिपोर्ट दिलेला आहे तो आजता काय तिकडे आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण फक्त दाभोळकर, पानसरे आणि यांच्या हत्येच्या संदर्भात बोलत होतो, म्हणजे ज्याच्या संदर्भामध्ये आता हे सतत सांगतात की आमचा कोणताही साधक त्याच्यामध्ये नाही. परंतु गोवा बॉम्ब ब्लास्टमध्ये ज्याचा मृत्यू झाले दोघांचा, ते कोणाचे साधक होते? ते यांचे साधक होते. जे फरार आहेत ते कोणाचे साधक आहेत? ते सनातन संस्थेचे साधक तुम्ही वाचा, सचिन सावंत अभ्यासपूर्ण बोला, प्रवक्ता आहात आपण, चुकीची माहिती देऊ नका. या ठिकाणी मी निकालपत्र घेऊन बसलेलो आहे. ऐका नाही, साधक आहेत की नाही? तुम्हाला मी थांबवणार नाही, फक्त चुकीची माहिती देऊ नका. अहो, साधकांचे खून झालेत. ऐका सचिन सावंत साधकांचे खून झालेत. सचिन सावंत साधकांचे खून झालेत आणि तुमच्या पक्षाने ज्यांनी साध्वींचा छळ केला, अरुण खानविलकर, त्याला रिवॉर्ड म्हणजे राष्ट्रपती पदक दिलं. हे तुमच्या पक्षाने केलंय. ज्या एका अरुण खानविलकरने आमच्या हिंदू साध्वीला आयुष्यातनं उठवलं ना, त्याला तुम्ही राष्ट्रपती पदक दिलंय. तो माणूस आज निलंबित आहे, त्याला आज तुरुंगामध्ये गेलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. सचिन सावंत बोला. सचिन सावंत प्लीज गो. पहिली गोष्ट अशी, नाही वर्तकजी, पहिलं इतकं असतं म्हणजे काय म्हणतात त्याला, तुमचं स्वतःचा त्या ठिकाणी तोल जाऊ देऊ नका. बऱ्याच अंशाची प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. मी तुम्हाला सांगितलं की तुमचे साधक नव्हते का? तुम्ही स्वतः मान्य केलेलं आहे. मालगोंडा पाटील आणि त्या संदर्भामध्ये तो जो दुसरा नाईक होता ते तुमचे साधक होते, तुम्हीच सांगितलेलं आहे. तो गेला त्याच्या स्कूटरमध्ये, त्याची स्कूटर होती, तुमच्या साधकाची स्कूटर होती. बॉम्बला झाला तुमच्या साधकाच्या स्कूटरवर झालेला आहे. अहो, पण हे निकालपत्र आहे. नाही सचिन सावंत, मी तुम्हाला एवढ्यासाठीच थांबवतोय. निकालपत्र असं म्हणतात, व्हेरासिटी ऑफ FIR इज सिरियसली इन डाऊट. Facts stated in FIR appear to be manipulated with intention to rope in Sanatan Sanstha in the offense. सनातन संस्थेला गुंतवण्यासाठी FIR दाखल केला, न्यायालयाने म्हटलं, आणि 6च्या 6 साधकांना निर्दोष सोडण्यात आलं. सचिन सावंत, हे गोष्ट लक्षात घ्या, 6च्या 6 साधक निर्दोष सुटलेले आहेत. आणि अभय वर्तक हे सगळे निर्दोष सुटले तरी वारंवार नव्यानं फक्त आपल्याच साधकांना का अटक होते, इतर कुठल्याही संघटनेला, हिंदू संघटनेला का अटक होत नाही, याचं उत्तर तुम्ही काय देणार? फक्त तुमच्याच संघटनेला वाय आर यू सॉफ्ट टार्गेट? तुमचे किती साधक आता फरार आहेत? हीच गोष्ट मला अगदी तुम्हाला हीच कळकळीची विनंती की सातत्याने आम्हाला टार्गेट होत आहे, म्हणजे याचा अर्थ आमच्यावरती अत्याचार होत आहे. तर तुम्ही आमच्या बाजूने उभं राहायचंय का बाबा? ज्या संस्थेला आम्हाला नैतिक अधिकार आहे, कारण आमच्या 6 साधकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. ही गोष्ट लक्षात घ्या. आमचे साधक त्याच्यामध्ये मारले गेलेले आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. कुटुंबाने आपले कर्ते पुरुष गमावले, त्यांच्याबद्दल काय म्हणणार? खून का बदला खून, अशी लढाई आहे. पण हे खून तुम्ही आम्ही केलेले आहेत असं का प्रिज्युडाइज धरताय? कोणीच म्हणत नाहीये. तुम्ही त्याच्या उद्देशाने उत्तर देताय. तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आता खुनाची गोष्ट केली म्हणून मी सांगितलं, जसे तुमच्याकडेचे खून तुम्ही सांगतायत तसे 3 खून दुसरेही आहेत. सचिन सावंत, नाही, पहिली गोष्ट, अभय वर्तकांना ऐकण्याची मला वाटतं सवय नाही आहे, आणि म्हणूनच तशा तऱ्हेचं त्यांच्या संस्थेमध्ये जे काही हिंस्त्र विषय चालतात किंवा तशा तऱ्हेचा जबाब दिला जातो किंवा तशा तऱ्हेच्या धमक्या दिल्या जातात, त्याची विचारधारा डिबेट चाललेला आहे. त्यामुळे थोडंसं ऐकून घ्यावं. ऐका आमच्याकडे बोफोर्स नाही, करू नका. तुमचा बोफोर्सपणा त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे. ऐका, अध्यात्माचा अभ्यास करता करता तुम्ही राजकारणाचा अभ्यास करायला लागला. नाही, अध्यात्माचा अभ्यास करता करता तुम्ही राजकारणाचाही अभ्यास करता. ऐका अभय वर्तक ऐका जरा, ऐका अभय वर्तक. विषय असा आहे, मी ज्या वेळेला जे वक्तव्य केलं आहे, मी सनातन संस्थेचा उल्लेख केला नाही. ऐका वर्तक. सुशील कुमार शिंदेने ज्यांनी बंदीची मागणी केली त्यांनी फ्लॅट अडकलाय. ज्यांनी विलासराव देशमुखांचं नाव घेतलं, बंदीचं नाव घेतलंय, त्यांनी पण कारगिलच्या जवानांचा फ्लॅट अडकलेला आहे. अशोक चव्हाणांनी पण अडकलेला आहे. हे लोकांना आलेलं आहे लक्षात.
पहिली गोष्ट अशी की त्या ठिकाणी साधक तुमचे जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी दिसतात. गोवा बॉम्ब ब्लास्ट मध्ये तुम्ही स्वतः डिसोन केलेलं नाही. रुद्र पाटील तुमचा साधक होता. तुम्ही त्या ठिकाणी अशा तऱ्हेने म्हटलं नाही. न्यायालयाचा निकाल हा वेगळी गोष्ट आहे, पण साधक तुमचे होते. पण न्यायालयाचा निकाल अंतिम आहे का पेपर मधलं कात्रण अंतिम आहे? तुम्ही ऐका ना, पण साधक आहात ना तुमचे. पण निकाल पत्रामध्ये निर्दोष साधक. तुम्हाला सचिन सावंत जरा शांत व्हा. सचिन सावंत जरा शांत व्हा. तुम्ही एका पक्षाचे प्रवक्ते आहात. न्यायालयाचा निकाल पत्रामध्ये निर्दोष साधक, नुसता साधक नाहीये, निर्दोष साधक मुद्दामून त्या ठिकाणी सांगताय. मला पूर्ण माझं वक्तव्य करू द्या. ऐका, माझं वक्तव्य पूर्ण होऊ द्या. विषय असा आहे की या सर्व पूर्ण त्यांचे धागेदोरे जोडले तर त्या ठिकाणी सनातन संस्थेचे साधक विविध प्रकारामध्ये त्या ठिकाणी गुंतलेले दिसतात. याच्यामध्ये निश्चितपणे ऑर्गनाइज क्राईम असल्याशिवाय या संदर्भामधला उलगडा गेले 3 वर्ष जो झालेला आहे नाही, याच्याशिवाय होऊ शकत नाही. आज सीबीआयनं ऐका वर्तक ऐका आज सीबीआयनं वीरेंद्र तावडेच्या विषयावर केलंय. सारंग अकोलकराशी संबंध त्यांचा होता. तुमचेच त्या ठिकाणी संजीव पुनाळेकर म्हणतायत की सारंग अकोलकर माझ्याशी टचमध्ये आहे. हे तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं आहे. रुद्र पाटीलाचं समर्थन तुम्ही करता की तो त्या ठिकाणी जो ऍब्स्कॉन्डिंग आहे, तो फरार आहे, त्याच्या संदर्भामध्ये आमची त्याला आस्था आहे, कारण त्याने या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीवर त्याचा विश्वास नाही म्हणून त्यांनी येऊ नये, त्याच्यावरती अन्याय केला जाईल. म्हणजे पहिली गोष्ट, तुम्ही ज्या वेळेला आमची नाव सगळ्या पक्षांची नावं घेतली त्यामध्ये भाजपला बाजूला केलं. आज भाजपचं सरकार आहे तरी देखील त्याही व्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या संस्थेला न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही त्याला त्या ठिकाणी राहण्याचा अधिकारच नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या विरोधामध्ये जे काही पुरावे आलेले आहेत ते अतिशय सबळपणे त्या ठिकाणी सांगतायत. सबळ पुराव्यांच्या आधारे गोव्यामध्ये 500 साक्षीदार तपासले. 500 ऐका ना, आणि 500 साक्षीदार तपासल्यानंतर कार्यक्रमात वेळ एका ब्रेकची. सचिन सावंत वेळ एका ब्रेकची झाली आहे, परंतु चर्चा अत्यंत महत्वाच्या आणि निर्णायक अशा क्षणावर याचं कारण बंदी शक्य आहे का याहीपेक्षा सुद्धा बंदीची सबळ कारणं नेमकी काय, दहशतवादी संघटना आणि सनातन यांच्यात साम्य आणि विरोधाभास काय. एका ब्रेक नंतर पाहूया याच विषयाची चर्चा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय बंदीची सनातन मागणी या विषयावर काहीशी गरमागरम होत असलेली चर्चा आपण पाहतोय. आपल्यासोबत अभय वर्तक, मुक्ता दाभोळकर, सचिन सावंत आणि गणेश हके आहे. वीरेंद्र तावडे या सनातनच्या साधकाची नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं अटक केली. त्याची बदलापूरमध्ये कसून चौकशी सुरू आहे. त्याच निमित्तानं आज हा चर्चा आहे. अभय वर्तक, तुमच्या संस्थेचं मूळ उद्दिष्ट काय? ज्याप्रमाणे एखाद्या इस्लाम संघटनेचं इस्लामीकरण करणे हे एक उद्दिष्ट असतं, त्यानुसार तुमचं काय उद्दिष्ट? आमचा मुख्य उद्देश आहे की तो म्हणजे अध्यात्माचा शास्त्रीय परिभाषेमध्ये प्रसार करणे. जे व्यक्ती ज्या व्यक्तींना साधना करण्याची इच्छा आहे तर त्यांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करणे आणि या राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवणे हे आमच्या संस्थेचा उद्देश. दॅट्स द पॉइंट. मुस्लिम दहशतवादी संघटनांचंही अंतिम ध्येय तेच आहे. त्यांना जगाला इस्लाम बनवायचंय, तुम्हाला जगाला हिंदू बनवायचंय. तुम्ही एकमेकांना खाद्य पुरवताय का? तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला जग इस्लामिस्तान झालेलं बघायचं आहे, इसाई झालेलं बघायचं आहे का हिंदू राष्ट्र झालेलं बघायचं आहे? ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे, उदय निरगुडकरांनी ठरवायचं आणि त्याच्याप्रमाणे कार्यक्रम घ्यायचा आहे. जर तुमची इच्छा असेल इस्लामिस्तान व्हावं तर त्या पद्धतीने कार्यक्रम. संपूर्ण राष्ट्र हिंदू राष्ट्र करायचं आता? बघा, तुम्ही आपण करायचं म्हटल्यानं हिंदू राष्ट्र होत नाही. हिंदू राष्ट्र हे आहे आमचं. या देशातील 80% लोक हे हिंदू आहेत. आणि इथं मला असं वाटतं की जसं सचिन सावंत आता बोलत होते किंवा त्यांची एकूण सगळ्या गोष्टीची त्यांचा इतिहास जर बघितला तर ते कायम हिंदू आणि हिंदू. तुम्हाला हिंदू राष्ट्र आणायचं? नाही, हिंदू राष्ट्र आम्हाला आणायची गरजच नाही. इथं हिंदू राष्ट्रच आहे. इथं ज्या देशामध्ये 80% लोक राहतात ते हिंदू राष्ट्र नाहीये का? सचिन सावंत लोक अधिक राहतात तिथं. सचिन सावंत, युअर टेक. सचिन सावंत, भारतीय जनता पक्ष ही संघ विचारधारेचं कशा तऱ्हेचं प्रतीक आहे. यांना देश कसा कळत नाही, देशाची एकता अखंडता कसे कळत नाही, देशासाठी कुठल्याही तऱ्हेचा त्यांचा त्याग नाही, देशाचं संविधान माहिती नाही आणि म्हणूनच RSS मनुवादाला पुढे करतं, संविधान नको म्हणतं. या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना त्या ठिकाणी दिलेली आहे. या राष्ट्राला कुठलाही धर्म नाही. त्यामुळे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हे एकत्र चालणारे जेव्हा त्या ठिकाणी ज्या संकल्पना आहेत त्या संविधानाने मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष काहीही म्हटलं तरी RSSच्या विचारधारावर त्या ठिकाणी चालतं हे त्याच्यातनं दिसून येतं. यांना देश काही कळत नाही. पहिली गोष्ट अशी
की RSS म्हणत असेल किंवा हे सगळी म्हणत असतील की हिंदू राष्ट्र करायचंय किंवा त्या संदर्भामध्ये करायचंय, ही रिग्रेसिव्ह मानसिकता अनेक या देशातल्या बहुसंख्य हिंदूंना मान्य नाही. त्यामुळे हे जर म्हणत असेल की आम्ही सगळ्या हिंदूंचे त्या ठिकाणी पुढे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत, प्रतिनिधी आहोत, ते पूर्णपणे अमान्य करण्यासारखं भारतीय जनता पक्षाला ऐका की तुम्ही जे बोलता आहात ना की आम्हाला म्हणजे यांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना काही कळत नाही, तुम्ही जे बोलता आहात ना, तुम्ही तुम्हाला कळलेलं आहे, तुम्ही राष्ट्राची देशाची वाट लावलेली आहे तुम्ही आतापर्यंत. मी दोघा नाही सचिन सावंत आणि गणेश हाके नाही, एकच शब्द एकच प्रश्न विचारेल आम्ही. उदयजी मी म्हणतो की अभयजी आम्ही हिंदू राष्ट्र बनवत नाही, हिंदू राष्ट्र आहे असं आमचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी वर्तक मध्ये उदयजी बोला आणि हाकेजी, हो तुम्ही म्हणल्याने काय होतं, हा देश संविधानावर चालतो. पहिली गोष्ट अशी की मगाशी जे अभय वर्तक म्हणत होते की त्यांची संकल्पना जी आहे अध्यात्माला सायंटिफिक तऱ्हेनं देणं म्हणजे त्या रूप देणं. विषय असा आहे, ह्यांना जर अध्यात्म कळलं असेल तर आत्म्याचा परमात्म्याशी संबंध आहे. ज्या आत्म्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जर म्हणत असाल तर ही जर कुठली गोष्ट त्याच्यामध्ये येऊ शकते की दुसऱ्याला धमक्या देणं, तुमच्या दुसऱ्या विचाराचा विरोध करण्याकरता अभय वर्तकांची जी सनातन संस्था आहे, मला त्याचे उत्तर देण्या अगोदर दिल्या होत्या सचिन सावंत त्या ठिकाणी तुमच्या विचारांचा विरोध करणाऱ्या सचिन सावंत, यू आर करेक्ट. सचिन सावंत, मला त्याला जोडूनच एक प्रश्न असा विचारायचा आहे की सनातनला अध्यात्माचा मार्ग जर अपेक्षित असेल तर अध्यात्माची उंची गाठणं अपेक्षित आहे का खुनाच्या आरोपांची मालिका वाढवणं जास्त अपेक्षित आहे? नेमकं होतंय काय? खुनाच्या आरोपांची खोली वाढते का अध्यात्माची उंची वाढते तुमची? ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला मला आवर्जून सांगायची आहे की आमच्यावरती खुनाचे आरोप का झाले याच्याबद्दलचं मी तुम्हाला वारंवार स्पष्टीकरण दिलं, कारण आम्ही सॉफ्ट टार्गेट आहोत. दुसरी गोष्ट, जर डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला नसता तर तुम्हाला 100% सांगतो की डॉक्टर दाभोळकरांना आम्ही तुरुंगामध्ये टाकलं असतं, कारण यांच्या संस्थेमधला भ्रष्टाचार, यांचे नक्षलवाद्यांशी संबंध, यांनी सर्पविषाच्या तस्करीसाठी केलेले प्रोत्साहनाचे कार्यक्रम, मी तुम्हाला सांगतो की यांनी ऐकून घ्या, यांनी यांच्या कार्यकर्त्यांना 6-6 लाख रुपयाच्या गाड्या कशा वाटलेल्या आहेत. तुमच्या सनातन प्रभातमध्ये नक्षलवादी आणि दहशतवाद्यांचं अनुकरण करा असं लिहिलं गेलंय, खरं आहे की नाही? तुम्ही दुसऱ्यांना नक्षलवादी आणि दहशतवादी म्हणता. तुमच्या सनातन प्रभातमध्ये मी तुम्हाला कोट करून सांगतोय, हे आपल्याच प्रमुखांचे विचार आहेत की नक्षलवाद्यांचं आणि दहशतवाद्यांचं अनुकरण करा. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की धर्म शिक्षणाचा प्रसार करण्याची आणि अध्यात्माची उंची गाठणारी आपली संस्था एखाद्या तुमच्या साधकाला शस्त्रास्त्रांबद्दल ईमेल लिहायला भाग का पाडते? असं काय मतपरिवर्तन होतं, असं काय मनपरिवर्तन होतं की त्याला असं करावं लागतं? नेमका तुमचा चेहरा काय आणि तुमचा मुखवटा काय? उदयजी, मला ह्याच्यासाठी तुम्ही जर पूर्ण 1 मिनिटाचं फक्त स्वातंत्र्य देणार असाल प्लीज गो अहेड. तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो की सनातनने शिकवलेला अध्यात्मवाद हा केवळ नामस्मरण करण्यापुरता नाही. प्रत्येक साधकाने नामस्मरण, त्याच्या षड्रिपूंच्या विरोधात लढणं, ज्या साधनेच्या टप्प्यात ते प्रत्येकाने गाठायचेच आहेत. पण त्याचबरोबर आपण ज्या समाजामध्ये राहतो तिथला भ्रष्टाचार, तिथली गुंडगिरी, तिथला दहशतवाद याच्या विरोधात सनदशीर मार्गाने, ऐकून घ्या, सनदशीर मार्गाने लढणं हे त्या साधकाचं साधना म्हणून कर्तव्य आहे, ही सांगणारी सनातन संस्था आहे. अगदी योग्य, तुम्ही योग्य सांगताय. ठिणगी कुठे पडते ती तुम्हाला मी सांगतो. मला माझं 1 मिनिट पूर्ण व्हायचंय. तुमचं अभिनंदन करतो. 1 मिनिट पूर्ण व्हायचंय. सनदशीर मार्गात बॉम्ब ब्लास्ट आहे हे मला आजच कळलं. गो अहेड. आता मी पुढते, अगदी तुम्ही बोललात की बॉम्ब ब्लास्ट आहे हे तुम्हाला पहिल्यांदाच कळलं. का असं वाटतंय की सनातन संस्थेने बॉम्ब ब्लास्ट केले, का असं वाटतंय की सनातन संस्थेने खून केले? त्याच्या पाठीमागचं एक कारण सांगतो मी तुम्हाला की डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला. खून झाल्यानंतर खुनी सापडत नाही म्हणून बाबा कुणीच नाही पकडत. आमच्या 800 साधकांची चौकशी झाली. अगोदर SIT कडे होतं, नंतर त्यांनी आता CID कडे, आपला CBI कडे दिलं. CBI कडे दिल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये यांनी ती केस, अत्यंतिक सेन्सिटिव्ह केस, केरळमध्ये कार्यरत असलेल्या नंदकुमार नायर या व्यक्तीकडे दिली. माझं पूर्ण वाक्य आहे का, केरळ हायकोर्टाने नंदकुमार नायरांबद्दल काय म्हटलेलं आहे, जो यात तपास करतोय, इट इज शेम ऑन CBI टू हॅव सच ऑफिसर. लक्षात घ्या. पुढचं वाक्य घ्या की इट वुड अपियर दॅट इट इज ही हु इज टू बी डिसिप्लिन्ड अँड ब्रिडल्ड.
लक्षात घ्या की द कंडक्ट ऑफ नंदकुमार नायर इज ट्राइंग टू प्रोटेक्ट ऍडिशनल जनरल मोहम्मद यासीन हु इज अलिगली इन्वॉल्ड इन संपत डेट केस इज क्वाइट इव्हिडंट. लक्षात घ्या की ज्या अधिकाऱ्यावरती ताशेरे की हा सीबीआय मध्ये राहण्याच्या लायकीचा माणूस नाही, त्याला ह्या काँग्रेसच्या सरकारने प्रमोशन दिलं, मुंबईत आणलं, त्या ठिकाणी एसीपी होता इथे एसपी बनवलं आणि दाभोळकरांसारखी सेन्सिटिव्ह केस त्यांच्या ताब्यामध्ये दिली. ज्या वेळेला ही केस दिली त्यावेळेला मी तुम्हाला सांगतोय, आम्ही जवळजवळ 250 पानांचं तक्रार आम्ही सरकारकडे केली की हा अधिकारी असेल तर आमच्या निरपराध साधकांना अटक होईल, आमचा छळ होईल. परंतु ही तक्रार दाखल केली गेली, त्याच्यावरती लक्ष दिलं गेलं नाही. म्हणून आमच्या निरपराध साधकांना, सनदशीर मार्गाने कार्य करणाऱ्या साधकांना, डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडेंसारखा सीबीआयने काय पुरावे दिलेत माहितीये? डॉक्टर दाभोळकरांच्या विरोधात वीरेंद्रसिंह तावडे निदर्शनं करत होते. का हो हा आरोप आहे? मला काय अर्थ आहे? मला एक प्रश्न विचारायचा आहे मुक्ता दाभोळकरांना. मुक्ता दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य करणारे किती कार्यकर्ते आता बेपत्ता आहेत, फरार आहेत, अथवा कुठल्या अशा खुनासारख्या गंभीर आरोपावरनं सीबीआयच्या किंवा इतर कोणाच्या तपास यंत्रणांच्या अटकेत आहेत? हे आकडे आहेत आपल्याकडे? असे किती आपले कार्यकर्ते आहेत की ज्यांना अटक झालेली आहे खुनाच्या आरोपावरून? नाही, आकडे असूच शकणार नाहीत, कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खून झाल्यानंतर सुद्धा अक्षरशः हजारो तुमचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा नरेश बोलू द्या, त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या, मला बोलू देत, मला बोलू देत, त्या शांतपणे बोलतायत, त्यांना बोलू द्या, मला बोलू देत. हा, मला बोलू देत. एकही हिंसक घटना गेल्या 3.5 वर्षामध्ये डॉक्टरांच्या खुनाचा निषेध आम्ही सातत्याने करत आहोत, पण तरीही घडलेली नाही. हिंसा हा आमचा मार्गच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सनातनची ही पद्धत आहे की ज्या स्वतःवरच्या आरोपांच्या बद्दल बोलण्याच्या ऐवजी ज्यांनी आपल्यावरती आरोप केलेत किंवा ज्यांच्यामुळे आपल्यावर आरोप झालेले आहेत त्यांच्याविषयी अत्यंत बिनबुडाचे आणि प्रच्छन्न आरोप करत सुटायचं. अहो, नरेश बनसोडेला अटक झालेली आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नक्षलवाद्यांबरोबर पोलीस अधिकाऱ्यांचा खून केल्याबद्दल. आणि डॉक्टर दाभोळकरांनी जी प्रेस नोट काढली होती ना त्यावेळेला, कृपया प्रसिद्धीसाठी ती सही सकट माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही जर असं बोलत असं चॅनलवरती खोटं बोलू नका. सनातन संस्था पुरावे घेऊन इथे बसले ना, म्हणून अख्खा महाराष्ट्राला फसवलं असतं तुम्ही. हाच तुमचा मूर्खा सनातननी वेळोवेळी फाडलाय ना, त्याचा तुम्हाला द्वेष आहे म्हणून तुमचा आमच्यावरती आरोप आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आम्ही उघडं पाडलेलं बोलू द्या ना, तुमचा आमच्यावरती राग आहे. त्यांना बोलू द्याल तुम्ही? मुक्ताजी बोला. लक्षात घ्या, त्यांना जरा तुम्ही, माझं बोलणं झाल्यावर ते बोलू शकतात अशी त्यांना मी त्यांना वारंवार विनंती करतोय तशी. पाळतायत लोकशाही, मला अभिप्रेत असलेली पद्धत मला समजत नाही. ते बोलत असताना मी एकदाही मध्ये बोललेले नाही. त्यामुळे त्यांनी हे ऐकून घ्यावं की त्यांची ही कार्यपद्धती आहे की कुणावरही प्रच्छन्न बेछूट आरोप करायचे, कारण ते आरोप सिद्ध करणं हा आजच्या कार्यक्रमाचा विषयच नाहीये. त्यामुळे त्या आरोपांची चर्चाच होणार नाहीये. त्यांना जर असे कुठलेही आरोप अनिसच्या कुठल्याही कार्यकर्त्याबद्दल, अनिसबद्दल, डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांबद्दल असतील तर का नाही त्याच्याबद्दल ते तक्रारी करत, का नाही त्याच्याबद्दल ते कारवाई करत? कारवाई होऊ देत, तक्रारी होऊ देत. आता तर हिंदुत्ववादी विचारांचं सरकार नाही, मध्ये नाही बोलायचं. तर आता तर हिंदुत्ववादी विचारांचं सरकार दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये देखील सत्तेवरती आहे. असं असताना देखील ते असंच सांगत बसतात की अनिसने अनिसला अमुक आरोप अनिसवर आहेत, काँग्रेसने तमुक केलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तमुक केलं. काय संबंध या गोष्टीचा? आज तुम्ही हे लक्षात घ्या की हिंदुत्ववादी विचारांचं ते जाऊ दे. मुद्द्याचा मी तुम्हाला विचारतो की स्विसाइड फाउंडेशन कडनं तुम्ही पैसे घेतलेले आहेत का? साधक पकडले जातात. नाही, या गोष्टीचा अर्थ नाही. मला अजून एक गोष्ट सांगायची, लक्षात घ्या. सुसाइड फाउंडेशन कडनं सांगायचे लक्षात घ्या, पैसे घेतलेले आहेत का? तुम्ही जेव्हा सांगता की गोव्यामध्ये तुमच्या टाळताय तुम्ही, उत्तर टाळताय. मी दोघांनाही शांत राहायची. सुसाइड फाउंडेशन कडनं मुक्ताताई तुम्ही पैसे घेतलेले आहेत किंवा नाहीत? हो किंवा नाही सांगा. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. मी थांबते. सुसाइड फाउंडेशन कडनं नाही. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मुद्दा आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्र तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे. नाही, सुसाइड फाउंडेशननी पैसे घेतलेले आहेत का? हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने परदेशी पैसे कुठल्याही संस्थेकडनं घेतलेले नाहीत. फक्त परिवर्तन ट्रस्टने घेतलेले आहेत का? दाभोलकरांना तुम्ही स्वतः ट्रस्टी आहेत. अमेरिका या संस्थेकडे महाराष्ट्र परिवर्तन त्याला बोलू द्या ना, त्याला बोलू द्या ना, त्या उत्तर देतात ना तुम्हाला. दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता हा मुद्दा नाहीये, लक्षात घ्या. दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता हा 10 लाख रुपयाचा पुरस्कार डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना दिलेला होता. माझा प्रश्न वेगळा आहे ताई. 10 लाख तुम्हाला ते प्रश्न उत्तर नाही दिलेला. परिवर्तन ही जो तुमचा ट्रस्ट आहे, ज्याच्यामुळे तुम्ही स्वतः ट्रस्टी आहात, तुमच्या कुटुंबातले केवळ ट्रस्टी आहेत, त्या परिवर्तन न्यासाने सुइसाइड फाउंडेशन कडनं पैसे घेतलेले आहेत. आपण चर्चा सचिन आपण चर्चा पुढच्या मुद्द्यावर चर्चा बदलली जाते. मला देशातल्या पैशांचा एवढा मोठा रोख पुरावा मी देत असताना मला तुम्हाला एक रोखठोक प्रश्न विचारायचा आहे. मुस्लिम धर्मांध संस्था मुसलमानांमधल्या कुठल्याही परंपरेला. मला 1 मिनिट निरगुडकर बोलायचंय. प्लीज निरगुडकर मला 1 मिनिट बोलायचं. प्लीज. हा, मला एक वाचून दाखवायचंय. हे बघा, जसं आता धर्मक्रांतीच्या वेळेस हे परिवर्तन बोलायचं तर मुद्द्याचं बोला. प्रचंड मोठा हो, ज्या सुइसाइड फाउंडेशनचं नाव तुम्ही टाळताय ना, त्या सुइसाइड फाउंडेशननी त्यांच्या वेबसाईट वरती भारताच्या नकाशामध्ये काश्मीर दाखवलेला नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. एका भारत विरोधी संघटनेकडून तुम्ही पैसे स्वीकारलेले आहेत आणि त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तुमच्या संस्थेवरती प्रशासक नेमण्याची वेळ आलेली आहे. तुमचे सगळे आरोप झालेले आहेत ना, आता त्यांना बोलू द्या, मग तुम्हाला मी जरूर बोलायची संधी देतो. लेट अस स्पीक. मुक्ताजी बोला. लक्षात घ्या, हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाचा विषय आहे. तुम्हाला कुठल्याही संस्थेकडून दाभोलकर कुटुंबियांनी कुणीही पैसे घेतले, अमुक तमुक काय जे आरोप करायचे असतील ना, ते तुम्ही करा. हा, ते आरोप तुम्ही चॅरिटी कमिशनर कडे करा, कुठे जिथे करायचे ते करा. पण तुम्ही लक्षात घ्या, भारतातल्या ज्या संस्थांना FCRA असतो, त्या संस्थांना सरकारच्या मान्यतेने परदेशातनं पैसे घेण्याची परवानगी असते. त्यामुळे बेकायदेशीर गोष्ट कुठली केलेली आहे का याच्याविषयी तुम्ही बोलणं गरजेचं आहे. ऐकून घ्या, बेकायदेशीर गोष्टीविषयी तुम्ही बोला. सरकारच्या परवानगीने प्रत्येक गोष्ट आमच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आम्ही कधीही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाहीये. आता तुम्ही हे बातमी लक्षात घ्या. 2 मार्च 2008चं हे आहे. धर्मक्रांतीच्या वेळी राजकीय पक्षांप्रमाणे बस, गाड्या, रेल्वे इत्यादी गोष्टींची हानी करण्यात येणार नाही, तर सर्व राजकीय पक्षांच्या राष्ट्र व धर्मद्रोही नेत्यांना व अनुयायांना नष्ट केले जाईल, असं स्पष्ट लिहिलेलं आहे. की ही काय खुनाची धमकी नाही तर काय, अनुयायांना स्पष्ट नष्ट केलं जाईल. हिंदूंना नक्षलवादी व दहशतवादी बना. 1 मार्च 2008चं आहे. हा, हे जर सगळं असंच चालत राहिलं तर. पुढचं एक तुम्हाला सांगते, या सगळ्याच्या बद्दल काय सनातन संस्थेचं म्हणणं आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट करा ना. की साधक हो, हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपल्याला आता लवकरात लवकर वैचारिक क्रांती करून भारत देश आपल्या ताब्यात घ्यायला हवा. आपल्याला धर्मराज्यासाठी धार्मिक नक्षलवादी बनायला हवे. 6 ऑक्टोबर 2005च्या सनातन प्रभात मधलं वक्तव्य. काय याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे? मला ह्याच्या पलीकडे जाऊन, जे त्यांचे ट्रस्टी एकेकाळी राहिलेले आहेत अशा व्यक्तीला अटक झालेली आहे. वाचन करून दाखवलं. तुमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत याचा पुरावा आहे. हा घ्या, लक्षात घ्या, तुमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत हे पुरावे आहेत. मला एक तुमचा जिल्हा प्रमुख नक्षलवादी कार्यकर्ता म्हणून पकडला गेलेला आहे. या कार्यक्रमात मला दोघांनाही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यावेळी फक्त 2च जण बोलतील. मुक्ता दाभोलकर हत्येप्रकरणी आतापर्यंत काय कमी पडलं? कायदेशीर लढाई, पोलिसांचा तपास का जनजागृती? नेमकं काय कमी पडलं असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की ज्या आत्ता मी तुम्हाला गोष्टी वाचून दाखवल्या ना, की या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. हे आपण समाज म्हणून समजून घेतलं नाही, हे पण एक त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. की जे अध्यात्माचा बुरखा घालणारे लोक आहेत, धर्माच्या नावाखाली अधर्म माजवणारे लोक आहेत,
ते बोलताना बघा, आज ते ह्यांनी यातल्या एकाही गोष्टीविषयी उत्तर दिलं का? मी तारीखवार तुम्हाला सांगितलं की या सगळ्या गोष्टी आल्या होत्या, याच्याविषयी ते एक शब्दाने तरी बोलले का? दहशतवाद, नक्षलवाद ह्याचं हिंदूंना केलेलं आव्हान, याचं ते काय स्पष्टीकरण देतात? नाही बोलले. त्यामुळे एका बाजूने समाज म्हणून आपण हे स्वरूप समजून घेण्यात कमी पडता कामा नये, आणि दुसऱ्या बाजूने मी कशाला, न्यायालयच असं म्हटलेलं आहे की तपास यंत्रणांनी अधिक नेमकेपणाने काम करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की त्यानंतर सीबीआय आता सक्रिय झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की याच्या पुढच्या काळामध्ये सीबीआय सक्रिय शेवटचा प्रश्न अभय वर्तक. न्यायालय ही महत्वाची आशा आमची राहिलेली आहे. अभय वर्तक, खरं तर आध्यात्मिक संघटनांचा धर्मातल्या सुधारणेला विरोध असता कामा नये, परंतु मुस्लिम धर्मांध शक्तींचा त्या धर्मातल्या सुधारणांना विरोध आहे असा इतिहास सांगतो, असं वर्तमानही सांगतो. तुमचा विरोध आहे का? गणपती विसर्जन कृत्रिम तलावात करू नये असा आपण आग्रह धरता. कुठल्याही सुधारणेला तुमचा विरोध आहे, किंवा सुधारणा सुचवणाऱ्यांना किंवा धर्मातल्या अनिष्ट प्रथा, रूढी यांना बाजूला सारणाऱ्या, शास्त्रोक्त पद्धतीने समजावून सांगणाऱ्या माणसांना तुमचा विरोध आहे? एक गोष्ट, ज्या धर्मामध्ये अनिष्ट प्रथा आहेत, मग ती गणेशोत्सवामध्ये खेळला जाणारा जुगार असू दे, दारू पिणं असू दे, वाटेल तसं लाइटिंग असू दे, जबरदस्तीची वर्गणी असू दे, किंवा मंदिरांमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार असू दे, या सगळ्याला सनातन संस्थेचा पूर्णतः विरोध आहे. आम्ही वेळोवेळी केवळ चॅनलमधल्या कार्यक्रमामधून नाही, रस्त्यावरती उतरून न्यायालयामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला आम्ही लढलेलो आहोत. पॉइंट वेल टेकन. आता मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आज तुमच्यावर एवढे सगळे आरोप होत आहेत, तुमचे अनेक कार्यकर्ते पकडले गेलेले आहेत, तुमचे अनेक कार्यकर्ते सुटलेले आहेत, किती फरार आहेत, किती बेपत्ता आहेत, याचं उत्तर तुम्ही अजून दिलेलं नाही. असं समजा धरून चाला की सनातन हा अस्तित्वातच नाही आहे, परंतु 3 विचारवंतांच्या हत्येबद्दल कुठल्या एका अ ब क संस्थेतल्या इतक्या लोकांना सातत्यानं पकडलं जात असेल तर त्या संस्थेबद्दल तुम्हाला काय वाटेल? एक गोष्ट की जर त्या कुठल्याही व्यक्ती ज्या खरे खुनी आहेत तर ते पकडले जायला पाहिजेत. पण एकाच संस्थेला वारंवार केलं जातं. ऐकून घ्या पुढचं, उदयजी शांतता, की पुढचं वाक्य माझं अतिशय गंभीर आहे. निरपराध लोकांना जर आतमध्ये टाकायचं आणि खटला चालू द्यायचा नाही. मी तुम्हाला एक अतिशय बोलकं उदाहरण सांगतो. साध्वींच्या केसमध्ये साध्वी, कलसंग्रह वगैरे सगळ्यांच्या बरोबर ऐकून घ्या. नाही ऐकून घ्या. विषयच नाही काढला, सनातनचा विषय नाही. मी तुम्हाला सांगितलं कोणाच्याही खुनाबद्दल सातत्यानं 3 खुनाबद्दल एकाच संस्थेच्या अनेक माणसांना, बॉम्ब स्फोटाबद्दल एकाच संस्थेच्या अनेक माणसांना पकडलं जातं, त्याचे साधक त्या स्फोटात मरतात. या सगळ्याचं आपण विश्लेषण काय कराल, आपण आपला अन्वयार्थ काय कराल, एवढाच माझा प्रश्न आहे. सनातन विषयच नाही या ठिकाणी. मला एकच उदाहरण फक्त ते द्यायचं, जर तुम्ही तोडलेलं आहे तरी सुद्धा मला ते द्यायचं आहे, की मेजर उपाध्याय यांना ज्या वेळेला अटक झाली त्यावेळेला त्यांचं वय वर्ष होतं 65, आज वय वर्ष आहे 72. अजूनही खटला नीट सुरू झालेला नाही. अजून 10 वर्षांनी जर तुम्ही त्यांना सांगितलं की वयाच्या 82व्या वर्षी मेजर उपाध्याय तुम्ही निर्दोष आहात, काय उपयोग आहे? मला सांगा, समीर गायकवाडला तुम्ही अटक केलेली आहे, 8 महिने तुरुंगात चढवताय. बंदीची सनातन मागणी या विषयावरची स्फोटक चर्चा आपण आज या ठिकाणी पाहिलीत. दाभोळकर हत्येप्रकरणी 33 महिन्यानंतर का होईना सनातन संस्थेच्या वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं खडसावल्यानंतर सीबीआयनं कारवाई केली आणि त्यामुळे दाभोळकरांच्या खुनाच्या मुळापर्यंत जाणं शक्य होईल असं मुक्ता दाभोळकर यांनी आज सांगितलं. जोपर्यंत मारेकरी सापडत नाही तोपर्यंत विवेकाच्या मार्गानं आंदोलन सुरू राहील असंही त्या म्हणाल्या. मात्र सनातन संस्थेच्या अभय वर्तक यांनी मात्र या आरोपांचा सपशेल इन्कार केला. सनातन संस्थेत किंवा त्याच्या साधकांना कोणाचाही खून केलेला नाही अथवा या ठिकाणी अशा प्रकारची कृत्य होत नाहीत, संस्था निर्दोष आहे. वीरेंद्र तावडे हे सच्शील अशा प्रकारचे साधक आहेत असं प्रमाणपत्र, सर्टिफिकेशन देखील त्यांनी यावेळी दिलं. सनातन हे सॉफ्ट टार्गेट असल्यानं आम्हाला सगळे मिळून संपवायचा प्रयत्न करतायत, पण आम्ही संपणार नाही असंही त्यांनी आशावाद व्यक्त केला. सनातनवर बंदी घालण्याबाबत महाराष्ट्र सरकारनं केंद्राला अहवाल पाठवलाय, त्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करायला हवा असं काँग्रेसच्या सचिन सावंतांनी सांगितलं. सनातन संस्था संघटित पद्धतीनं गुन्हे करते, तपास यंत्रणांवर विश्वास नसल्यानं ते आपापल्या साधकांना फरार ठेवतात असा भडीमार त्यांनी करतात
वर्तक यांनी त्यांना तितक्या जोरदार प्रत्युत्तर दिलं. वर्तक विरुद्ध सावंत अशी जुगलबंदी, शाब्दिक जुगलबंदी आपल्याला इथं पाहायला मिळाली. तर ज्या कोणी देशद्रोही संघटना असतील त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे असं भाजपच्या गणेश हाके यांनी सांगितलं. अनिसला परदेशातून मिळणाऱ्या देणग्यांचा मुद्दा वर्तक यांनी उपस्थित केला तर मुक्ता दाभोळकर यांनी तो आक्षेप खोडून काढला. त्यावरून या दोघांमध्ये खडाजंगी झाली. हिंदूंनो धार्मिक दहशतवादी बना असं आवाहन सनातन संस्था उघडपणे करते असा आरोप मुक्ता दाभोळकर यांनी केला. तर अनिस कार्यकर्त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप वर्तकांनी केला. प्रेक्षको, दहशतवाद मग तो मुस्लिम संघटनांचा असो किंवा हिंदुत्ववादी संघटनांचा, दोन्हीकडच्या सुबुद्ध लोकांनी तो हाणून पाडला पाहिजे. दहशतवाद्यांना न धर्म असतो, न जात असतो, न पंथ असतो. ते दुश्मन असतात. ते फक्त आणि फक्त माणुसकीचे. अशा माणुसकीच्या दुश्मनांचे मनसुबे सगळ्यांना मिळून उलटवून लावण्याची आज गरज आहे. राजकीय स्वार्थासाठी हिरवा दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद अशी लेबलं लावून चालणार नाही. तर या खुनी प्रवृत्तींचा समूळ नायनाट करायला हवा. आज या निमित्तानं एक पाऊल पुढे पडलंय. अशी अनेक पावलं याकरता टाकावी लागतील. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.